वेलकम बॅक टू आनंदाचे सिक्रेट। जर तुम्ही पाण्याने भरलेला ग्लास हातात धरून उभे आहात आणि अचानक तुम्हाला कोणीतरी धक्का दिला तर काय होईल? अर्थातच ग्लास मधलं काही पाणी बाहेर सांडेल। आणि मग तुम्हाला कोणी विचारलं की ग्लास मधलं पाणी कसं काय सांडलं, तर अर्थातच आपलं उत्तर असेल की कोणीतरी मला धक्का दिला म्हणून पाणी सांडलं। पण तसं नाहीये फ्रेंड्स, ग्लास मध्ये पाणी होतं म्हणून ते सांडलं, ग्लास मध्ये जे असेल ते सांडेल। त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या जीवनात अनेक धक्के लागत असतात लोकांच्या वागणुकीमुळे, लोकांच्या बोलण्यामुळे। मग आपल्याला आता इथून पुढे बघायचं आहे की आपल्या ग्लास मधून काय बाहेर सांडतं। राग, द्वेष, मत्सर सांडतो की आनंद, समाधान, सुख, उत्साह सांडतो, हे आता आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे। आणि जे आपल्या बाहेर सांडत असतं म्हणजेच आपल्या मनातून, आपल्या ग्लास मधून म्हणजेच आपल्या मनातून सांडत असतं, तीच आपली रियालिटी असते। म्हणजे अमुक एक माझ्याशी चिडून बोलला म्हणून मला राग आला, किंवा ती चांगली बोलली म्हणून मग मी प्रेमाने बोलले, असं नसतं। तर त्या व्यक्तीबद्दल ऑलरेडी आपल्या मनात जे आहे, आपल्या ग्लास मध्ये जे आहे तेच बाहेर पडत असतं। म्हणूनच आता इथून पुढे आपल्याला चेक करायचं आहे की आपला ग्लास म्हणजेच आपलं मन कशाने भरलेलं आहे। जर त्याच्यामध्ये राग असेल, द्वेष असेल, मत्सर असेल, कटुता असेल, घमंड असेल, तर आता आपल्याला हे रिप्लेस करायचं आहे। तिथे आपल्याला आनंद, सुख, समाधान, शांती अशा गोष्टी आपल्या ग्लासमध्ये, मनाच्या ग्लासमध्ये भरायच्या आहेत। कारण कोणाच्या वागण्यामुळे, बोलण्यामुळे आपल्या मनातलं बाहेर पडत नसतं, तर आपल्या मनात जे असतं तेच बाहेर पडत असतं। म्हणूनच आपणही आपलं मन आनंदाने, प्रेमाने भरण्याचा प्रयत्न करणार आहोत। आजच्या व्हिडिओ मधला मेसेज आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आजचा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। आणि तुम्हा सर्वांचे मी मनापासून खूप खूप आभारी आहे। तुम्ही सर्व खूप उत्तम प्रतिसाद देत आहात। लवकरच भेटूया अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत। तोपर्यंत स्टे हेल्दी, स्टे हॅपी। थँक यू सो मच।